नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण 8 ते 9 महिन्याच्या लहान बाळांसाठी टोमॅटो सूपची रेसिपी घेऊन आलो आहोत. टोमॅटो सूपसाठी लागणारं साहित्य इथे आपण घेतलं आहे. या साहित्याचा वापर करून आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आता आपण टोमॅटो सूपसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत. इथे मी 2 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतली आहेत. अर्धा चमचा अमूल बटर घेतलं आहे. अमूल बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. चवीनुसार मीठ घेतलं आहे. चिमूटभर काळी मिरपूड घेतली आहे आणि हे पाणी आपण घेतलं आहे. चला तर मग आता आपण पौष्टिक टोमॅटो सूप बनवण्यासाठी सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटोचा हा पुढचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. दोन्हीही टोमॅटोचा आपण हा पुढचा भाग काढून घेतला आहे. आता आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. चला तर मग कट करून घेऊया. आता मी टोमॅटो कट करून घेते. मी अख्खे टोमॅटो ही प्रेशर कुकरला लावू शकता. मी असे कट करून घेते म्हणजे ते छान प्रकारे आतूनही शिजले जातील. टोमॅटो कापून तयार आहेत. आता हे टोमॅटो आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत. चला तर मग उकडवून घेऊया. इथे हे मी एक भांडं घेणार आहे. या भांड्यामध्ये मी हे टोमॅटो ॲड करणार आहे. यामध्ये आपल्याला टोमॅटो बुडतील एवढं पाणी ॲड करायचं आहे. टोमॅटो उकडताना मी हे थोडंसं मीठ ॲड करते. आता आपल्याला हे टोमॅटो छान असे उकडवून घ्यायचे आहेत. चला तर मग छान असे हे टोमॅटो शिजवून घेऊया. इथे मी गॅस चालू केला आहे. आता गॅसवर आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि छान प्रकारे आपल्याला टोमॅटो आता शिजवून घ्यायचे आहेत. प्रेशर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्यांमध्ये छान असे हे टोमॅटो शिजले जातात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे टोमॅटो शिजवताना मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. जास्त फास्टही केलेली नाही आहे. जास्त फास्ट केल्यावर पाणी लवकर आटेल आणि टोमॅटो पूर्ण भांड्याला चिपकून जातील. मी तुम्हाला एकदा दाखवते. टोमॅटोला छान अशी उकळ आली आहे, पाहू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण टोमॅटो व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने भांड्यामध्ये टोमॅटो शिजवून घ्यायला 15 ते 20 मिनटं लागतात. टोमॅटो सूपमधलं पाणी तुम्ही पाहू शकता आटलं आहे. थोडंसं पाणी बाकी आहे. आपण एकदा चेक करूया. टोमॅटो ही छान शिजले आहेत. मी आता गॅस बंद करते. आता हे शिजवून घेतलेले टोमॅटो पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आपण टोमॅटो पूर्ण थंड करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये ही जी साल दिसते आहे ती तुम्ही बाजूला काढू शकता. पण मी आता हे असंच मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. हे जे टोमॅटो शिजवून घेतले आहेत ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे. टोमॅटो आणि टोमॅटो शिजताना जे वापरलेलं पाणी तेही या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आहे. आणि आता आपल्याला हे सगळं छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. चला तर मग ग्राइंड करून घेऊया. आपण मिक्सरला टोमॅटोची छान अशी प्युरी बनवून घेतली आहे. आता ही प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे. चला तर मग प्युरी गाळून घेऊया. इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यावर एक चाळणी ठेवली आहे. आता आपल्याला टोमॅटो प्युरी पूर्ण गाळून घ्यायची आहे. आपण अशा पद्धतीने टोमॅटो प्युरी गाळून घेणार आहोत. कारण आपण सालांसकट टोमॅटो मिक्सरला ग्राइंड केले. तुम्ही पाहू शकता पाठीमागे साला अशा प्रकारे शिल्लक राहतात. लहान मुलांसाठी टोमॅटो प्युरी बनवताना नेहमीच साला काढल्या तरीही तुम्ही गाळून घ्या. कारण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे मोठमोठे तुकडेही राहतात त्यामध्ये. टोमॅटो प्युरी गाळून तयार आहे. अशा प्रकारे ही टोमॅटो प्युरी तयार होते.
पाहू शकता। चला तर मग आता पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया। मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे। गॅसची फ्लेम एकदम लो केली आहे। आता त्यामध्ये आपल्याला बटर ॲड करायचं आहे। बटर ॲड केलं आहे, ते मेल्टही झालं आहे। आता आपण लगेच यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करणार आहोत। हे बाउल आता आपण थोडंसं पाणी ॲड करून धुवून घेणार आहोत आणि तेही पाणी यामध्येच ॲड करणार आहोत आणि आपण एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला आपण यामध्ये मीठ अगोदरही ॲड केलं आहे, अजून आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। म्हणजे प्रत्येकाच्या चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर थोडीशी काळी मिरपूड, याच्याने या सूपला छान अशी चव येते, म्हणून थोडीशी ॲड करायची आहे आणि हे पुन्हा मिक्स करायचं आहे। काळी मिरपूड जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण जर मुलांना सर्दी वगैरे झाली असेल तर ही मिरपूड खूप फायदेशीर ठरते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता ही टोमॅटो प्युरी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे। ही टेस्टला फार छान लागते। नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवून बघा। तुम्हाला जर ही टोमॅटो प्युरी अजून थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही करू शकता। मी हीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता टोमॅटो सूप तयार आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। टोमॅटो सूप आता मी या बाउलमध्ये शिफ्ट करते। गरमागरम टोमॅटो सूप तयार आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। लहान मुलांना हा सूप खूप आवडतो, त्यांच्या तोंडाची टेस्टही वाढते। नक्की ट्राय करा। टोमॅटो सूप लहान मुलांसाठी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला तुमच्या लहान मुलांना ही रेसिपी नक्की आवडेल। रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।